नमस्कार मंडळी, आणि या दुसऱ्या भागात पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक झेंडा मराठी या वाहिनीकडनं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत आसावरीताई आणि आपण शास्त्रीय संगीताबद्दल विशेष अशा गप्पा मारत होतो. तर मगाशी तुम्ही ऐकलत सुगम संगीतातला एक प्रकार. आता आपण जाऊया सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत ह्या दोघांचा मिलाप शिक्षकांना करणं थोडंसं अवघड जातं. परंतु अशीही काही गीतं आहेत की त्या गीतांमध्ये शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत ह्या दोहोंचाही वापर केला जातो. तर हे नेमकं संगीत शिक्षकांनी किंवा गायकांनी कशा रीतीने हाताळलं पाहिजे. हे एकीकडे शास्त्रीय संगीत आहे, एकीकडे सुगम संगीत आहे. आणि जर विद्यार्थ्यांकडून आपल्याला एखादं गाणं जर गाऊन घ्यायचं असेल किंवा आपल्याला जर गायचं असेल तर या दोघांचाही कशा रीतीने वापर करता येऊ शकेल. पहिल्यांदा आपण दोघातला फरक समजून घेऊया की बऱ्याच जणांना शास्त्रीय संगीत का अवघड वाटतं आणि मग त्यामुळे तिकडे वळायचं लोक टाळतात की बाबा नाही खूप अवघड आहे, काय काय राग असतात, वेगवेगळे सरगम असतात. मग ते तुम्ही जर आधी त्याच्याकडनं एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून जर शिकत गेलात तर ते पण अवघड नाहीये. जसं की आता आपले एबीसीडी असते, तर पहिल्या इंग्लिश येतच नाही आणि तुम्ही इंग्लिश बोलायचं असा विचार केला तर ते तुम्हाला काय वाटेल, अरे मला नाही येणार. मग तुम्ही हळूहळू त्याचं एबीसीडी शिकाल, मग हळूहळू एक एक शब्दाचं स्पेलिंग तयार करायला शिकाल आणि मग जसं तुम्हाला ते पुढे पुढे शिकत जाल तसं तसं फाडफाड इंग्लिश बोलतात. तसंच रागांचं पण आहे. सुरुवातीला सारेगम पासून भूप राग असेल, दुर्गा राग असेल, हे छोटे बेसिक राग आहेत पहिल्या परीक्षेचे वगैरे. हळूहळू ते शिकत ठराविक रागामध्ये ठराविक स्वर असतात. जसं की भूप रागामध्ये 5च स्वर आहेत. आता ते वारंवार तुम्ही ऐकलात तर तुम्हाला ते डोक्यात बसतं की ह्या 5 रागांचा समूह आपल्याला ऐकू येतोय तर हा भूप राग आहे. आता जसं की फक्त तुम्ही राग ऐकायचा किंवा राग गायचा या दृष्टीने जर शास्त्रीय संगीताकडे बघितलं तर तुम्हाला तुमचा विचार खूप मोठा करावा लागेल. कारण तेवढ्याच 5 स्वरांमध्ये तुम्हाला वेगवेगळं तुमची तयारी असेल, तुमची कल्पकता असेल ती तुम्हाला रागात मांडावी लागते. आणि हेच सुगम संगीतामध्ये कसं असतं, छोट्या पद्धतीचं असतं. भूपरागामधली गाणी सुगम संगीतात पण आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळ गायचं नाहीये. एखादं गाणं असून किती मिनिटाचं असणार आहे, 4 ते 5 मिनिट. मग ते तुम्हाला ते सोपं वाटायला लागतं आणि त्यातले जे शब्द असतात ते आपल्याला समजतील अशा प्रकारचे असतात. आणि बंदिशीचे शब्द कसे असतात, ठराविक 2 ओळींचं समजा अंतर आहे आणि स्थायी आहे आणि 2 ओळींचं अंतर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते रिपीट गावं लागतं. त्याच्यामुळे काही लोकांना ते रटाळवानं वाटू शकतं की समजा काही लोक शास्त्रीय गाणार समजा कानडा राजा पंढरीचा हे गाणं गातात, तर ते कानडा राजा पंढरीचा किती 10 वेळा एकच ओळ गातात. मग त्यामुळे काही ज्यांना शास्त्रीयचं काही गंध नाही त्यांना अरे एकच किती वेळ गायलं असं म्हणतात. पण ज्यांना शास्त्रीयचं ज्ञान असेल थोडंफार किंवा रागांची माहिती असेल तर त्यांना तोच अभंग किती वेळ ऐकायची त्यांची मानसिकता असते, कारण त्यातलं त्यांना वेगळे पण आवडायला लागतं. असं शास्त्रीय संगीतातलं हे कानडा राजा तुम्ही आत्ताच म्हणालात ना, कितीतरी वेळा आपण आपल्या पद्धतीने गाऊ शकतो किंवा शास्त्रीय संगीतातनं गाऊ शकतो, तर ते गाऊन दाखवाल का आपल्या मंडळींना. हो चालेल. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो. हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. शास्त्रीय संगीत मला वाटतं अगदी सर्व गाण्यांचा, संगीताचा एक पायाच असावा. बरोबर. तर ह्या गीतांना सादर करताना जसं तुम्ही शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला आहे तसं एक वेगळा आनंद तुम्हाला मला वाटतं मिळत असावा. एक आनंद माणसाला मिळतो. आणि बऱ्याचशा मला वाटतं शाळेत असल्यापासून तुम्ही आजपर्यंत विविध कार्यक्रमात सहभागी झालेले आहात. शाळेत असल्यापासून गाताय, कॉलेजमध्ये गात आहात आणि कलारत्न अनिल काळे पुरस्कार 2009 साली तुम्हाला मिळालेला होता. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. युवक महोत्सव जो झालेला आहे, BA ते MA ह्या काळात तुम्हाला 7 गोल्ड मेडल मिळालेले आहेत, 4 सिल्वर मेडल मिळालेले आहेत, 11 कांस्य पदक आहेत. यंगर ग्रुप ऑफ लातूरच्या तुम्ही पहिल्या आयडॉल आहात. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. 2008 या सालची ही गोष्ट आहे. 17वा जो फिल्म नॅशनल अवॉर्ड जो झालेला आहे सुगम संगीताचा, त्यातही तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक अभिनंदन. क्रीडा युवक संचालनालय पुणे इथे युवा महोत्सव होता 2011-12 ह्या काळात आणि त्या ठिकाणी तुम्ही हार्मोनियम वादन केलेलं होतं आणि त्या हार्मोनियम वादन मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक काही सोडलेला नाही. एकमत साक्षी मंच पुरस्कार सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि मला वाटतं आता बरेचसे पुरस्कार तुम्ही घेत आहात. चालू आहे. तर अखंड ही तुमची संगीत सेवा असा शब्द मी वापरेन. ही संगीत सेवा अशीच तुमची घडत राहो. बरं, एक अमराठी हा शब्द मी मुद्दाम या ठिकाणी वापरतो आहे. एक अमराठी असून सुद्धा तुम्ही मराठी भाषेत तर प्रचंड काम केलेलं आहे. शाळा कॉलेजमध्येही काम केलेलं आहे. विशेषतः संगीत हा विभाग घेऊन शास्त्रीय संगीत जर आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल किंवा आमच्यासारखी काही नवोदित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत तुमची देण्याची इच्छा असेल तर ती देताना तुम्हाला काही अडचणी येतात का? विशेषतः काही अमराठी मंडळी आहेत किंवा काही इंग्रजी भाषेतली विद्यार्थी असतील की त्यांना समजा मराठी भाषा कळत नाही किंवा शास्त्रीय संगीतातला एखादा भाग कळत नसेल तर तुम्ही त्यांना कशा रीतीने समजावू शकाल? त्यांना पहिल्यांदा सोप्या पद्धतीने एखादं गाणं वगैरेच उदाहरण घ्यावं लागतं. कारण काय, एकदम राग म्हटलं की ते डोक्याच्या वरून जायची एक मानसिकता असते किंवा असं. मराठी लोकांना तर संगीत आवडतच आहे, पण अमराठी लोकांचा थोडासा बॉलिवूडकडे झोत असतो. म्हणजे हिंदी गाणी, मूवीज मधली गाणी किंवा लेटेस्ट खूप मोठं लाऊड म्युझिक, त्याच्यामुळे त्यांना ते शांत ऐकायची एक मानसिकताच नसते. शास्त्रीय संगीतामध्ये कसं आहे की सगळं सावकाशपणे, पहिल्यांदा तानपुरे लागतात, तबला सुरात लावला जातो, हार्मोनियम अगदी ओंकारापासून रागांचं जे चलन असतं तिथनं सुरू करून मग शेवट ते पण तिकडे पण तानाबाजी जुगलबंदी इकडे पण असते, पण एकदम नसते. पण आता सध्याच्या नवीन पिढीला काय तर एकदम लाऊड म्युझिक ऐकायची सवय झाली, त्याच्यामुळं ते शास्त्रीय संगीत त्यांना बोरिंग वाटू शकतं. त्यामुळे त्यांना जर आता हे आपल्याला प्रवृत्त करायचं असेल, शिकायचं, त्यांना ते पहिल्यांदा रिअलाइज झालं पाहिजे की याचा आपल्याला खरंच आपल्या शरीरावर, मनावर पूर्णच आपला जो स्ट्रेस असतो तो जाऊ शकतो हे त्यांना पटवून द्यावं लागेल सुरुवातीला. आणि मग त्यांना शास्त्रीय संगीताकडे आणावं लागेल. जसं मी कर्नाटकी संगीत शिकत होतो आणि त्यातले बरेचसे काही धडे जे आहेत हे त्या भाषेतले आहेत, त्यामुळे गुरुनं शिकवताना ते मला इंग्रजीत द्यावे लागले, इंग्रजीतून मला ते मराठीत भाषांतर करून शिकावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीचा एक तो प्रवास असावा असं मला वाटतं. आणि मला वाटतं तुम्ही हार्मोनियम, तबला वाद्यांचा वापर करून बरीचशी गीतं गायलेली आहेत.
मला वाटतं त्याच्यामध्ये दत्तगीता आहेत, दिवाळी गीत आहेत, नाट्यसंगीत हा एक भाग आहे, नवरात्री गीत आहेत, महादेवाची गीत आहेत, रामगीत आहे, भगवद्गीतेचे काही अध्याय पण तुम्ही त्या ठिकाणी अगदी ध्वनिमुद्रित केलेले आहेत. बॉलिवूडची सुद्धा गीत आहेत. मग आपण म्हटलं होतं हार्मोनियम कशी शिकावी किंवा हार्मोनियमवर सुद्धा तुम्ही काही व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहेत, त्याचा संपूर्ण संगीत क्षेत्रातली मंडळी वापर करत आहेत. शास्त्रीय संगीतातले राग जे आहेत त्यांचीही तुम्ही विविध माहिती आपल्या युट्यूब वाहिनीतून दिलेली आहे. तर नेमकं भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेतला अध्यायांचा वापर आपल्याला संगीत क्षेत्रात करता येतो, हे तुम्हाला कसं काय सुचलं? कारण कुठलंही आता कसं आहे, एखादी समजा कविता आहे आणि एखादा लेख आहे, एखादं म्हणजे समजा एखादी गोष्ट आहे, तर बऱ्याचदा काय होतं, गोष्ट समजायला वेळ लागते. पण तीच कवितेमध्ये ती जर गोष्ट असेल तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला पाठ पण होते. कारण त्याला एका सुरामध्ये, लईमध्ये, एका धून मध्ये आपण सेट केलेलं असतं. म्हणून मग आणि असं म्हणतात की भगवंताला पण आपण नुसतं आळवणं, समजा आता श्रीराम 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 असं म्हटलं तर त्याला ते ऐकू येत नाही लवकर. मग समजा श्रीराम श्रीराम. आता समजा अजून एक सोपं उदाहरण घेऊया. ट्रेन मध्ये आपण बसलोय, 100 लोक बोलत असतात पण आपण कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, आपण आपल्यामध्ये बिझी असतो. पण त्याच एखादा भिकारी असेल तर तो गाणं म्हणलं तर तो भिकारी असू देत नाही, पण आपण असं पटकन वळून बघतो, कारण तो एक तू सगळ्यांचं लक्ष सुरात गात असतो, तू वेधून घेतो. एवढी शक्ती संगीतामध्ये आहे. आणि मग नेहमी कुठल्याही देवाची स्तुती असेल, भक्तिगीते असतील, एखादं स्तोत्र असेल, नुसतं म्हणण्यापेक्षा ते थोडंसं चालीमध्ये संगीताचा आधार घेऊन, एखाद्या रागाचा आधार घेऊन ते जर आपण म्हटलं तर ते त्याच्यापर्यंत लवकर पोहोचतं असं मला. म्हणजे संगीताच्या माध्यमातून आपण ईश्वर भक्ती सुद्धा करू शकतो, ईश्वर आराधना करू शकतो आणि स्वतःला तयार करू शकतो. मला वाटतं ही त्यामागची भूमिका आहे. बरं, भगवद्गीता हा विषय तुमच्या डोक्यात कसा काय आला? जसं मी युट्यूब चॅनल सुरू केलंय, सुरुवातीला काही दिवस फक्त काही कार्यक्रमातली गाणी, त्यात आपण जसं मोबाईलमध्ये व्हिडिओ करतो की अमुक एका ठिकाणी मी गायले, तीच टाकायचं. पण काय परत परत जसं मी करत गेले तसं रिस्पॉन्स चांगला येत गेला आणि असं वाटलं की फक्त कार्यक्रमातलीच टाकण्यापेक्षा आपण खास लोकांना आवडतात म्हणून त्यांची आवड लक्षात घेऊन, लोकांना काय ऐकायचंय हे लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आता सध्या मी काम सुरू केलंय. तर आता सध्या आपल्या भारतीय संस्कृती एवढी मोठी की रोजही काही ना काही आपल्याकडे असतंच आहे. दत्त जयंती झाली की मग लगेच मकर संक्रांत असते, परत अजून होळी आली, असे हे 12 महिने काय काय सण चालू असतात. मग त्याच्या रिलेटेड आपल्याकडे खूप गाणी आहेत ना. आणि मग काही जी अशी गाणी आहेत जी की फक्त आपण तेव्हा कधीतरी ऐकलेली असतात आणि मग ती रिपीट कुणी गात नाही. रिपीट गायली जाणारी एक ठराविक गाणी आहेत. जसं की आता हिंदी कार्यक्रम होत असतील तर किशोरदांची, मन्नाडेंची असतील, मुकेशची, लता मंगेशकरची जी काही गाणी आहेत ती लोकांनी 1000 वेळा ऐकून किट झाली तरी पण लोकांना ती गाणीच ऐकावी वाटतात. पण मला काय वाटतं की ती तर तुम्ही ऐकताच, अशी पण काही गाणी ऐका जी आमच्या मराठी लोकांनी करून ठेवली आहेत. बाबूजींनी किती जुनी गाणी आहेत ब्लॅक अँड व्हाईटच्या, त्यातली पण तुम्ही ती ऐकलीच नाही, तुम्हाला माहिती कशी होती. म्हणून मी जुन्या गाण्यांवर जरा भर देते असं. बरं, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती आहे, सण आणि उत्सव, ही परंपरा आपण आजतागायत तशीच चालू ठेवलेली आहे, बरोबर ना? तर रामगीत, महादेवाची काही गीतं तुम्ही गायलेली आहेत. तर मी एका वेगळ्या भागाकडे तुम्हाला नेतो, नाट्यसंगीत. शास्त्रीय संगीतातला मला वाटतं हा एक उपप्रकार असावा, तर नाट्यसंगीतही तुम्ही गायलेली आहे. तर त्यातला एखादा प्रकार या ठिकाणी सादर केला तर खूप बरं होईल. नाट्यगीत सादर करते. मधुकर वन वन फिरत घरी. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला, अभिनव कुसुम मधुपा सहज सुचविती नूतन शृंगाराला. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला, मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला.
गुंजारवाला गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला 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 मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरसवनी दिसला भ्रमर सुरसवनी दिसला कमला टाकून कचदय भयद झाला उमेजले सुमनदल दुःखवी मजला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला 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 मधुकर हा मधुकर मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. सुंदर सुंदर, अप्रतिम अप्रतिम. तर नाट्यसंगीताची गोडी ही मला वाटतं शास्त्रीय संगीतातलाच एक भाग असावा आणि आजही नाट्यसंगीत तेवढ्याच आवडीने बरीच मंडळी ऐकतात, तेवढ्याच ताकदीने तुम्ही ती सादर करता, म्हणून मला वाटतं ती ऐकत असावीत. तर पुन्हा एकदा मी येतो आपल्या मराठी शाळांकडे. तर हे नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत, सुगम संगीत ऐकत आहोत, शास्त्रीय संगीत सुद्धा शाळेमध्ये जर आपण सुरू केलं किंवा जर मराठी शाळा जर वाचवायच्या असतील किंवा मराठी शाळेतला हा विद्यार्थी वर्ग आहे तो जर आपल्याला संगीताच्या माध्यमातून आणखी जर पुढे न्यावासा वाटत असेल तर संगीत क्षेत्राचा वापर आपण कशा रीतीने करू शकतो? प्रत्येक मराठी शाळेमध्ये संगीत विषय हा कंपल्सरी करायला पाहिजे आणि संगीतामध्ये फक्त बोरिंग विषय न ठेवता कवितांपासून चाली द्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मुलांना हसत खेळत संगीत शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांना ते लहान वयापासूनच मग संगीताची आवड तयार. बरोबर. म्हणजे शिशु वर्गात जसं मॅडम गाणी घेतली जातात किंवा नर्सरी राईम्स आहेत इंग्रजी माध्यमांसाठी, तसं तुमचं मत आहे की संगीत हा कंपल्सरीच विषय असावा आणि महाराष्ट्र शासनाने तशी तरतूद केलेली आहे. खेळू करू शिकू नावाचं एक पुस्तक जे आहे त्या पुस्तकात गाणी आणि गाण्यांची ओळख काय, वाद्यांची ओळख काय, किंवा आपण मगाशी सरगम बघितली, आरोह अवरोह पाहिलं, तर ते मुलांना दिलेले आहेत. फक्त तुमचं मत आहे की ते मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर बरोबर ना? तर आणखी आपल्याला काय करता येईल संगीत क्षेत्राचा आधार घेऊन मराठी शाळा वाचवण्यासाठी किंवा मराठी शाळेमध्ये विद्यार्थी वळला पाहिजे यासाठी संगीताचा वापर आपल्यासारख्या संगीत शिक्षकांनी किंवा इतरही काही शिक्षक मंडळ त्यांनी कशा रीतीने करायला पाहिजे? जसं की आता शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम तर राबवले जातात, वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, पण आता ह्या फक्त बाकीच्या प्रोजेक्टवर भर तर आपण देतोच, ते समजा आवश्यक आहेत, तसं संगीताचे रिलेटेड पण काही प्रोजेक्ट करायला पाहिजे की अमुक एखादं तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती जर मुलांची बाहेर आणायची असेल तर एखादी कविता मुलांना द्यायची 4 ओळींची, तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटेल, तुम्हाला मजा कशी येईल या पद्धतीने ती चालीत बांधून आणा. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या स्पर्धा घ्यायला पाहिजे. आपल्याकडे आषाढी एकादशी असते, अशा वेळेस एखादी अभंगाची स्पर्धा ठेवू शकतो. दिवाळीच्या सुट्ट्या किंवा सुट्ट्यांच्या आधी दिवाळीची गाणी असतील, याच्या रिलेटेड काही, समजा आता दिन दिवाळी वगैरे अशी पण गाणी, जी जुनी कविता आहेत, जे आपल्या पारंपरिक पद्धतीत चालत आलेले काही जे गाणी आहेत सणावारांवर अवलंबून असलेली, ती गाणी तुम्ही तुमच्या आजींकडून लिहून आणा. त्यांची चाल, पारंपरिक चाल कशी हे तुम्ही घरून शोधून आणा. म्हणजे मुलांचा घरच्यांशी पण संवाद वाढेल, जुन्या गोष्टी मुलांना माहिती होतील आणि त्याच्यासोबत संगीतही होईल. असं बरोबर. शिक्षकाने फक्त शिक्षक न राहता मी म्हणेन त्यातला क जो शेवटचा आहे तो गायक सुद्धा व्हायला हरकत नाही. आपल्याला सूर ताल जरी नसला तरी गाणं मात्र शिक्षकाने सोडू नये, कारण त्याच्यावर अवलंबून बरेचसे आपले विद्यार्थी, त्यातला एखादा कोणीतरी गायक होऊ शकतो. तुम्ही मगाशी एक शब्द वापरला स्वरचित, म्हणजे
स्वतः रचलेलं असावं शिक्षकांनी, किंवा विद्यार्थ्यांना ती संधी द्यावी. तुम्ही सुद्धा बरीचशी गाणी स्वरचित काही केलेली आहेत मॅडम. हो केली. तर त्यातलं एखादं गीत आपल्या मंडळींसाठी सादर केलं तर खूप बरं होईल. की कल्पकता प्रत्येकाकडे असते किंवा एक सृजनशीलता प्रत्येकाकडे असते, आणि ती सृजनशीलता म्हणजे मगाशी मॅडम म्हणाल्या की स्वरचित, स्वतःची कल्पनाशक्ती वापरून सुद्धा आपण गाण्यांना आपल्या चाली देऊ शकतो. त्यातलंच हे एक गीत सादर होत आहे. आताच जे गाणं आहे ते नुकतंच मी युट्यूबवर दसऱ्याच्या निमित्तानं टाकलं. हे हंस वाहिनी शारदे, जे सरस्वतीची वंदना आहे. सरस्वती स्तवन. सरस्वती स्तवन हे तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा लावू शकता, आणि हे गाणं ऐकून तुम्ही मुलांनाही शिकवू शकता शाळेत. म्हणजे रोजच्या प्रार्थनेसारखं गाणं आहे. तर मला वाटतं प्रार्थना परिपाठ प्रत्येक शाळेत होत असतो. इंग्रजी माध्यमातही आहे, मराठी माध्यमातही, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ईश्वराच्या आराधनेपासून शिक्षणाची उर्मी मिळावी म्हणून ईश्वराची आराधना, सरस्वती स्तवन जर शाळेमध्ये लावलं तर विद्यार्थी अभ्यासालाही प्रेरित होऊ शकतो. हे हंस वाहिनी शारदे, हे हंस वाहिनी शारदे, विद्या कलेचे ज्ञान दे, विद्या कलेचे दान दे. हे हंस वाहिनी शारदे, हे हंस वाहिनी शारदे, बुद्धीसया चैतन्य दे, बुद्धीसया चैतन्य दे. हे कमलनयनी ज्ञान दे, हे कमलनयनी ज्ञान दे. हे हंस वाहिनी शारदे, हे हंस वाहिनी शारदे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे स्वरचित ही जी सृजनशीलता विद्यार्थ्यांकडे आहे ती मला वाटतं शिक्षकांनी हेरायला हवं. शिक्षक तर सृजनशील आहेत, सृजनशीलता त्यांच्याकडे आहे, पण विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ती सृजनशीलता पोहोचली गेली पाहिजे, बरोबर ना? तर अशा रीतीने जर संगीताचा वापर आपण आपल्या वर्गामध्ये केला, आपण आपल्या शाळेमध्ये केला, आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये केला, तर नक्कीच तो विद्यार्थी हा एक गायक म्हणून, एक वादक म्हणून आणि संगीत प्रवाहातला एक प्रवासी म्हणून येण्यास निश्चितच मदत होऊ शकते. बरोबर ना? हे जे गाणं आहे ते माझ्या गुरूंनी, अर्चनाताईंनी कंपोज केलंय, हंस वाहिनी शारदे, आणि याचे लिरिक्स संगीता गोडबोले त्यांचे, त्या इथलेच आहेत, कल्याणच्या. बरं. म्हणजे कलाकाराने शांत बसून नेहमी काही ना काही करत राहिलं पाहिजे. आणि मॅडमचं विशेष कौतुक, कारण गाणं हे कुणी लिहिलेलं आहे, ते लिहिण्यापासून ते कुणी संगीतबद्ध केलंय ते त्यांच्या आजही लक्षात आहे. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. यानंतर मॅडम तुमचा जो प्रवास आहे संगीत क्षेत्रातला हा फार मोठा आहे, बरोबर ना? जसं आज एक क्रेज आहे, किंवा आज टीव्ही बघितला की वाहिन्या आपण पाहतो. मग झी वाहिनी जी फार पूर्वी फेमस होती, प्रसिद्ध होती, आजही तेवढीच प्रसिद्ध आहे. तर त्या झीवर एक संगीत क्षेत्रातला कार्यक्रम होता, झी सारेगमपा. ह्या कार्यक्रमात पण तुम्ही सहभागी होता. तर त्या कार्यक्रमाबाबतीत काही सांगू शकाल का? तर ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं तर ते पहिल्याच याच्यामध्ये झालं नाही. जसं की स्पर्धेचं मी सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी पहिला, पण इथे असं नाही झालं. सारेगमप मध्ये सिलेक्शन व्हायच्या आधी ह्याच्या 2 वर्ष मी सतत ऑडिशन असं देत होते वेगवेगळ्या चॅनलला. मग रिजेक्ट होत होते, कारण आवाज चांगला होता, सूर सगळं होतं, पण शब्दोच्चारांमध्ये बऱ्याचदा फरक यायचा. तर नंतर कमलेश भडकमकरांनीच एका ऑडिशन मध्ये मला असं सांगितलं होतं की मराठी गाण्यांमध्ये काही च च चे जे उच्चार आहेत ते स्पष्ट यायला पाहिजे. जसं की पहिलं जिथं मी रिजेक्ट झाले होते ते गाणं होतं विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अभंग लताबाईंचा. तर तिथं मी विश्वाचे असं म्हणाले होते, आणि मग सगळं छान होतं, पण ते उच्चारांमुळे ते गाणं असं स्वच्छ वाटायचं नाही. मग ते तिथं हे शिकायला, हेच काय अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि मग हळूहळू पुढे पुढे आपल्याला सोपं जात गेलं गाणं.
त्याच्यामुळे हे अनुभव तिथले जे आहेत ना ते नेहमीच भविष्यात मला म्हणजे वारंवार आठवण करून देतात. अनुभव गाठीशी विचारायचे. बांधून तुमचा प्रवास सुरू आहे. बरं, नवोदित जे गायक आहेत त्यांनाही वाटतं की मी कुठेतरी झी सारेगमपा स्टार प्रवाह मी दिसायला पाहिजे, किंवा आजच्या काळातले पालक म्हणतात की अरे तू गाणं म्हणतोयस तर जा ऑडिशन साठी. तर ही ऑडिशन नेमकं काय संकल्पना आहे, किंवा तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर काय त्याच्यासाठी प्रवास आहे? एकतर तुमचं पहिल्यांदा गाणं चांगलं पाहिजे, दुसरी गोष्ट तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. माईक समोर, कॅमेरा समोर 4 परीक्षक लोक बसलेले असतात, पण ते तेवढ्या पुरतं मर्यादित न तर तो आपला शो अजून लाखो लोक पाहणारे असतात. त्याच्यामुळे पुढचा दृष्टिकोन ठेवून त्या पद्धतीची तयारी करून तुम्ही ऑडिशनला जा. असं काही त्याला आहे का की मी गाणं शिकलेलो पाहिजे, किंवा हौशी गायक आहे, हौशी गायक पण त्यासाठी जाऊ जातात हो, पण आपल्याला स्वतःला माहिती असते की आपण कुठपर्यंत जाणार आहोत किंवा आपलं काय पात्रता आहे हे स्वतःनी जरी सत्य असलं तरी पण ते जाणून घेतलं पाहिजे. आणि मग जिथं आपलं होणारच नाही टिकावं लागणार आणि अशा ठिकाणी न गेलेलं बरं असं मला वाटतं. किंवा मग बऱ्याचदा काय होतं, सगळं तयार असतं पण लक साथ देत नाही. खूप चांगले गायकही आज टीव्हीवरच दिसलेत अशातलं वगैरे, ते घरी राहून सुद्धा त्यांचं काम चांगलं करत आहेत. मग काही लोकांचा दृष्टिकोन असा असतो की तुमचं गाणं आहे ना ते काही कधी मरणार नाही, संपणार नाही, तिथं तुम्ही टीव्हीवरच कशाला जायला पाहिजे, तुम्ही अशी पण सेवा करू शकता, पर्सनल कार्यक्रम असतील, याच्यातनही बरेच गायक पुढे आले. रियालिटी शो हा काही हे नाही. सध्या ते वातावरण आहे तसं म्हणून लोक त्याच्या मागे लागले, पण त्याच्या मागे न लागता तुम्ही तुमच्या गाण्यावर फोकस करावा असं मला वाटतं. बरोबर आहे, म्हणजे तुमच्यातला गायक तुम्ही सर्वप्रथम तयार करावा, बरोबर, हा तुमचा मला वाटतं संदेश आहे. त्यानंतर मी होणार स्टार सगळ्यांना व्हायचं असतं, पण सुपर या शब्दाकडे मी लक्ष वेधून घेतो की सुपर होणं किंवा एकदम अग्रेसर होणं ते काही सोपं नाहीये. त्यासाठी भरपूर मला वाटतं संघर्ष आहे, तपश्चर्या आहे. तर त्यापर्यंतही तुम्ही गेला होता स्टार प्रवाहाच्या मी होणार सुपरस्टार या भागाकडे. तर हा प्रवास कसा काय नेमका केला होता? सारेगमप झालं की परत असंच तिथनं 2-3 एपिसोडनच मी रिजेक्ट झाले, आणि तरी माझं काही थांबत नव्हतं. कुठलेही ऑडिशन आले की ते द्यायचं, आणि मग त्यानंतर मी होणार सुपरस्टारचं ऑडिशन दिलं, आणि मग तिथं लगेच पहिल्या ह्याच्यातच सिलेक्शन झालं. त्यावेळेला कुठलं गाणं म्हटलं होतं? सुरुवातीला मी लावणी गायले होते, उगवली शुक्राची चांदणी, आणि मग पुन्हा फुलले रे क्षण माझे, जुलतो बैरा सजुला, बरेच गाणे गायलेत मग तिकडे. बरं मी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतो आमच्या मंडळींचं की लावणी ही एक मला वाटतं आपल्या महाराष्ट्राची लोककला हा एक प्रकारात आहे. तुम्ही शास्त्रीय गायक आहात, सुगम संगीत गात आहात, आणि लावणी गावं असं का तुम्हाला वाटलं? खरं तर तुम्ही आता एकदम महत्वाचा प्रश्न मला विचारला. सुरुवातीपासून घरात आमच्या सगळं असं डिवोशनल, म्हणजे काय म्हणतात त्याला, भक्तिगीत, भावगीत याच प्रकारचं वातावरण घरात असल्यामुळे लावणी गाऊ देत नव्हते आधी आमच्या आजी वगैरे. पण आमच्या आईचं म्हणणं की सगळं गाता आलं पाहिजे, म्हणजे अगदी लावणी, भक्तिगीत, भावगीत, क्लासिकल, माणसांना तर सध्याच्या काळामध्ये असेल तर ऑलराऊंडर असलं पाहिजे असं माझ्या आईचं म्हणणं. पण तशी संधी मला कुठे मिळत नव्हती. मग ज्यावेळेस मी कॉलेजला होते त्यावेळेस लावणी स्पर्धा युथ फेस्टिवल मध्ये असतात ना, मग तिथं लाईव्ह डान्स करतात आणि साथीदार गातात आणि वाजवतात. तर तिथं मला पहिली संधी गायची मिळाली. त्यावेळेस मला लावणीच गायला जमत नव्हती, मी अभंगासारखी त्याला त्या पद्धतीनं गात होते. तर मग तिथे आमच्या सरांनी मला सांगितलं की नाही, तर तुला चोरून लपून नाही जमणार, तुझं एकदम मोकळ्या आवाजात गा, ठसके बाज गा, तू आहेस असं तिथं समजू नकोस. ती लावणी गाणारी, ती डान्स करते ना, ती गातीये, फक्त ती मागचा आवाज तुझा आहे असं समजून तू बिनधास्तपणे गा. आणि मग तिथं मी पहिल्यांदा लावणी गायली आणि तिथं पहिलाच नंबर आला, पहिल्यांदा लावणी गाऊन. आणि याच्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन आमच्या गुरूंचं आहे, कारण त्यांनी मला इतका आत्मविश्वास दिला की तू हे करू शकतेस, तुझ्यात आहे, फक्त तू घाबरू नकोस. बरं, मग त्यावेळेला कुठली लावणी गायली? काहीच गायली होती? नाही, त्यावेळेस पाडाला पिकल्या आंबा गायली होती कॉलेजमध्ये. सुलोचनाताईंची. हो. बरं, लावणी असं गायक तुमचा खास, गायिका अशा कोण खास आहेत? सुलोचनाताईच, आरती अंकलेकरांचंही आवडते. आता सध्या हल्ली तेवढ्या लावण्या ऐकल्या जात नाही, जास्ती लावण्या यांच्या आहेत. उषा मंगेशकरांच्या खूप लावण्या आहेत, त्या पण मी ऐकत असते. पिंजरा चित्रपटातल्या पण त्या आजही आपण ऐकत आहोत. युट्यूबवर देरे काना चोळी लुगडी आहे माझी. तर लोककला हा महाराष्ट्रातला एक मला वाटतं अविभाज्य असा भाग आहे. बरोबर. जसे आपण शास्त्रीय गायक तुमच्यासारखे पाहिलेले आहेत, तसं लोककलेकडे सुद्धा लोककला नव्हे तर संगीतातला एक भाग ही बघणारी मंडळी ही आहेत.
तर लोककलेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्या जपल्या गेल्या पाहिजे पहिल्यांदा तर, कारण का लोककला याच्यामध्येच आहे की लोकांना आवडणारी ती कला आहे, म्हणून त्याला आपण लोककला म्हणतो. जसं की आता मी म्हणाले शास्त्रीय संगीत एक ठराविक रसिक वर्ग आहे, सुगम संगीताचा ठराविक रसिक वर्ग आहे, पण लोककला ही तळागाळात पोहोचलेली असते, कारण ती लोकांमधूनच आलेली एक कला आहे. त्याच्यामुळं ती जपली गेली पाहिजे आणि त्याला कमी लेखून नाही जमत. ती पण एक उच्च दर्जाची कला आहे. कारण शास्त्रीय संगीतातला एखादा तब्बर तयार असलेला गायक त्याला समजा एक ठसक्यात काही गामलं तो नाही माझा आवाज खराब होईल असं ते म्हणतात. मग ते पण त्यांना तुम्ही कमी लेखून कसं, ते कधी रात्री उठूनही गातात, त्यांचे आवाज खराब होत नाहीत. त्यांच्यामध्ये ते गावाकडचं जो मेहनत केलेलं शरीर असेल, आवाज असेल, त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळं लोककला ही लोककलाच आहे, त्याची स्पर्धा कोणाशी होऊ शकत नाही. नक्की नक्की. आणि तो भाग आपल्या महाराष्ट्र शासनाने लक्षात घेतलेला आहे. आणि अगदी मला वाटतं मुंबई विद्यापीठात सुद्धा लोककला विभाग जो आहे त्या लोककला विभागाच्या माध्यमातून बरंचसं शिक्षण दिलं जात आहे. संगीतातलं ते शिक्षण ढोलकी वादनापासून आहे ते अगदी कोकणातलं जाकडी नृत्य कशा रीतीने केलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या पद्धतीचं शिक्षण त्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागात दिलं जात आहे. आणि बरीचशी मंडळी ज्यांना संगीताची आवड आहे ते लोककलेचाही अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात आज येत आहेत. यानंतर आपण लावणी म्हणालात तर लावणी जरूर ऐकणार आहोत, परंतु थोड्याशा ब्रेक नंतर. पुढे आपण जाणार आहोत की तुम्ही कर्नाटक, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, चेन्नई, राजस्थान या वेगवेगळ्या राज्यात जाऊन संगीताचे कार्यक्रम केलेले आहेत, बरोबर ना? तर मग तिकडचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो प्रेक्षक वर्ग आणि तुमचं गाण्याचं सादरीकरण, मग ह्याच्या बाबतीत कशी काय तुम्ही सांगड घालता? आता मुळात इकडे जरी प्रोग्राम केले असतील तरी युट्यूबवर असतील किंवा आपल्या जे ओळखीचे मराठी लोक असतील, हे त्यांना तिकडे मराठी ऐकायला मिळत नाही, म्हणून मग इकडनं काहीतरी मराठी कलाकार बोलवून त्या पद्धतीचे कार्यक्रम तिकडे अरेंज करतात. आणि तिकडच्या लोकांना सुद्धा आपली मराठी गाणी एकदा ऐकली की मग ते ऐकावीशी वाटतात, गोड वाटतात. त्यामुळं तिकडच्या पण लोकांचा आपल्या मराठी भाषेला, मराठी गाण्यांना अगदी चांगला प्रतिसाद मिळतो असे अनुभव आलेले आहेत. बरं, कधी भारताबाहेर कधी संगीत क्षेत्राचे कार्यक्रम केलेले आहेत? नाही. लवकरात लवकर तुम्हाला ही संधी प्राप्त हो या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि झिंगझिंग झिंगाट ही सुद्धा एक संगीत क्षेत्रातला कार्यक्रम होता, त्यातही तुम्ही सहभागी होतात. त्या कार्यक्रमाबाबत काय सांगू शकाल? पहिल्यांदा तो जो कार्यक्रम आहे तो अंताक्षरीचा होता, म्हणजे ते ग्रुप घेऊन जायचा होता. आम्ही आमचा घरचाच ग्रुप घेऊन गेलो होतो, मी, माझा भाऊ, बहीण, मामा, आई, असं मी 5 लोक होतो. आणि मग अंताक्षरीमध्ये असे वेगवेगळे राऊंड तिथे होते. मग त्यातले 3 राऊंड आम्ही गाळत 3ऱ्या राऊंड पर्यंत पोहोचलो आणि फायनल आम्ही विजेते झालो. अरे वा, अभिनंदन त्या स्पर्धेचे, धन्यवाद. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं गाणं ऐकून परत मला तिकडे गायलाही बोलवलं, संधी वेगळी, म्हणजे स्पर्धेचा भाग नाही तो, तिकडे विशेष एक गायिका म्हणून त्यांनी मला 4 एपिसोड साठी बोलवलं होतं. कुठलं गाणं तेव्हा गायलं होतं? स्पर्धेत विचारताय की नंतर? स्पर्धेमध्ये असं पर्टिक्युलर गाणं नाही, अंताक्षरी असते, वेगवेगळ्या थीम असतात, वेगवेगळे काय त्यांचे हे असतात, त्याच्याप्रमाणे बरीच गाणी तिथे 25-30 गाण्यांचं पूर्ण एपिसोड. ज्यासाठी बोलवलं होतं त्यात कुठलं गाणं गायलं? ती पण एक थीम होती. कसं समजा एखादा एपिसोड असेल, आज समजा मातृदिन आहे, तर मग त्या आई विषयावरची जी गाणी असतात तशी एखाद्या दिवशी असतात. एखाद्या दिवशी एखादा कलाकार असेल, त्यांची जन्मतिथी असेल, पुण्यतिथी असेल, त्या कलाकाराशी निगडीत ती गाणी त्यांनी संगीतबद्ध केलेली, त्यांनी लिहिलेली किंवा त्यांनी चाल दिलेली, अशा पद्धतीचं थीम वाईज एपिसोड होत असतात चॅनलवर. बर, तुमच्या संगीत वाहिनी ज्या युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ जे केलेले आहेत ते बरेचसे व्हिडिओ मी पाहिले. ते बरेचसे व्हिडिओ मला वाटतं संगीत शिक्षकांसाठी सुद्धा तेवढेच उपयुक्त आहेत. आणि महिला संगीत शिक्षिका जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही स्पेशल काही सुरामध्ये व्हिडिओज बनवलेले आहेत. तर हा नेमका प्रकार तुम्ही म्हणजे कशाच्या संदर्भाने केलात? पहिल्यांदा तर युट्यूबवर लेसन टाकण्याच्या मागे महत्वाचा उद्देश की ज्यांच्या इच्छा राहून गेल्यात, म्हणजे काही असे जे लोक आहेत ज्यांनी शालेय स्तरात असताना त्यांना खूप आवड होती, पण नंतर कॉलेज, अभ्यास आणि नंतर लग्न आणि मग नंतर परिवाराचं सांभाळण्याची जी जबाबदारी असते त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचं संगीत शिकण्याची जी इच्छा असते ती दूर राहून गेलेली असते. आणि मग एकदा सगळं झालं, मुलांची शिक्षण झाली, नातवंड आली, की मग पुन्हा एक इच्छा तयार होती की आपण त्यावेळी केलं नाही, आता मी ऍटलिस्ट 4 बायकांमध्ये बसून एखादं भक्तिगीत तरी गावं, अशी खूप बायकांची इच्छा असते. आणि ती इच्छा लक्षात घेऊन त्यांना कसं ते सोपं वाटेल या पद्धतीमुळे मग हळूहळू युट्यूबवर सगळ्यांना युजफुल होतील असे लेसन
युट्यूबवर टाकायला सुरुवात आणि केली. विशेषतः मला वाटतं हार्मोनियमचे लेसन तुमचे फार सुंदर आहेत आणि अगदी सोपे आहेत ते मी हो. पाहिले. त्यामुळे तुम्ही अगदी प्रत्येक शब्दाला कुठला सूर लागलेला आहे हेही सांगितलेलं आहे, हो, त्याचं हो. स्पष्टीकरण केलंय. आणि जो महिलांसाठी सूर आहे, अगदी खालचा स्वर असेल तरी तो कशा रीतीने गायला पाहिजे हे अगदी उत्कृष्टरित्या त्यांनी तुम्ही समजावून सांगितलेले आहेत. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि संगीत शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही आज काय संदेश द्याल? की तुम्ही पहिल्यांदा त्याच्यावर प्रेम करा. संगीत हे अगदी लहान बाळासारखं आहे असं मला वाटतं. एखाद्या आपण बाळाला जवळ अनोळखी आहे, समजा आता आपलं बाळ नाही, इतरांचं बाळ जे की आपल्याला खूप गोंडस दिसतंय, आवडतंय, त्याला जर तुम्ही जवळ बोलवू इच्छित असाल किंवा त्याला तुम्हाला काखीत उचलून घ्यायचं असेल तर त्याला आपण कसं ये काहीतरी आपण आमिष दाखवतो, त्याला गोड बोलतो आणि मग ते येतं. त्याला ये रे तू म्हणल्यावर ते येतं का? नाही. मग तसं तुम्ही त्या संगीतावर प्रेम करा, त्याला त्या पद्धतीने हाताळा, मग ते तुम्हाला आत्मसात होईल. बरं, मग नेमकं त्यांनी काय काय करायला हवं असं तुम्हाला वाटतंय? सुरुवातीला बेसिक थोडं शिकायचं. आता समजा तुम्ही वयोवृद्ध आहात, म्हणजे समजा सिनियर सिटीजन आहात आणि सुरुवातीला समजा काही तुम्ही शिकलेला असाल तर त्याचा आधार आणि बेसिक जे धडे आहेत, सारेगमा असेल याची ओळख करून घ्या आणि थोडं हळूहळू सोपं शिका, गा. आणि विद्यार्थ्यांनी तर संगीत, तुम्हाला संगीतात करिअर करायचं असेल, शिकायचं असेल तर सुरुवातीपासून सगळ्या परीक्षांचं व्यवस्थित गुरूंकडून मार्गदर्शन घ्या, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि विचार करून तुम्हाला खरंच करायचंय संगीत की अर्धवट सोडून द्यायचं असेल तर मग एक हाऊस म्हणून ते एक वेगळा भाग आहे. पण करिअर करायचं असेल त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला वाटचाल करावी लागेल. बरोबर. अगदी बालपणापासून संगीत तुमच्या बरोबर आहे, ते आज तागायत आहे, पुढेही ते राहणार आहे. म्हणजे संगीत हे तुमच्याकडे मी म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत असेल. बरोबर ना? तर जर तुम्हाला पुढचा जन्म मिळाला, पुनर्जन्मावर विश्वास आहे की नाही पण पुढचा जन्म जर मिळाला तर काय करणार? पुन्हा संगीत क्षेत्रासाठी काम करू इच्छिता की काही वेगळं डोक्यात? नाही, कारण काय, माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुनर्जन्म, कर्म, म्हणजे आपल्या सनातन धर्मावर, त्याच्याशी निगडीत जे काही विषय आहेत त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे आणि आशा आहे की हे आहे, खरं होतं, खरं असेल, खरं होणार आहे असं. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. त्याच्यामध्ये आता जे मी आहे, एक गायिका असेल किंवा मला काही जे काही येत असेल ते या जन्माचं नाहीये, ते माझ्या मागच्या जन्मीचं पुण्य आहे किंवा मागच्या जन्मी जे काही माझं राहिलं होतं ते मी आता करतेय आणि ते काही या जन्मात पूर्ण होणार नाहीच. कारण माणसाला खूप कमी आयुष्य मिळालंय. 100 म्हणतात पण त्यातले 50 असतात, तर त्या 50 मधले 25 वर्ष झोपेत जातात. आपण रात्री झोप करतो, त्या 25 मधले सुद्धा 12-13 वर्ष बालपणात जातात. आपल्याकडे किती कमी वेळ असतो, त्याच्यामध्ये आपण जे काय करतो ते करत असतो आणि ते काही पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता जर मी अमुक एका स्टेजवर आहे तर पुढच्या जन्मात ह्याच्या पुढच्या स्टेजवर असेल याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे पुढच्या जन्मात मला हेच व्हायचंय किंवा हीच माझी जी कला आहे ती मी अजून उच्च स्तरावर नेण्याचा, अजून जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करेन. नक्की. ईश्वर तुमच्या सर्व मनाची इच्छा पूर्ण करो. आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी झेंडा मराठीच्या या वाहिनी अंतर्गत आपण सर्व संगीत क्षेत्रातल्या मंडळींना अगदी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आणि अगदी गाण्यांचं उत्कृष्ट सादरीकरण केलं. त्याबद्दल मी झेंडा मराठी या वाहिनीकडून तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि भावी संगीत क्षेत्रातल्या कारकिर्दीबद्दल सुयश देतो. धन्यवाद. रसिक मंडळी, गप्पा ऐकून तुम्ही कदाचित कंटाळला असाल तर आणखीन एका नवीन गीताचा आस्वाद घेऊया. नाच नाचुनी अतिमी दमले थकले रे नंदलाला या ओरिजिनल रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा दिमडीचा वापर केलेला आहे आणि इतके वेळ आपण फक्त यांच्याकडनं प्रश्न ऐकत होता, आता आपण यांच्याकडनं दिमडीची जी थाप आहे ती सुद्धा ऐकूया. नाच नाचुनी अतिमी दमले थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला.
रसिका मंडळी, संगीत क्षेत्रातल्या भरपूर गप्पा आपण सन्मान्य आसावरीताई यांच्याशी केलेल्या आहेत. अजूनही बऱ्याचशा संगीत क्षेत्रातल्या गप्पा बाकी आहेत, बरेचसे अनुभव बाकी आहेत, त्याचाही आनंद आपल्याला घ्यायचा आहे, परंतु पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.